पूर्वी राष्ट्रकूट कुळामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस राहत होता। तो स्वतःला श्रेष्ठ समजत असायचा। देवदेवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता। प्रल्हाद बालपणापासूनच विष्णू नारायणचा परम भक्त होता। प्रल्हाद हा दिवस रात्र विष्णू नारायणचा जप करत असायचा। नेमकं हेच हिरण्यकश्यपूला आवडत नसायचं। त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी हिरण्यकश्यपू अयशस्वी ठरला। अखेरीस कंटाळून त्याने हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला। या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली। होलिका हे हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे नाव होते। ती राक्षस प्रवृत्तीची आणि क्रूर होती। तिला अग्नीचे भय नव्हते। अग्नीपासून तिला कोणताही त्रास होत नव्हता। म्हणूनच हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला बसवले। परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे उलटेच घडले। होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही। भक्त प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खंबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध आणू। होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला। त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरी करण्यामागील उद्देश आहे। या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया।